तर बघा काय माहिती आहे, वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती, निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारशीपैकी शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये काही प्रसंगी सहाय्यक शिक्षकांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी S30 आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन S14 वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निर्देशनास येते. अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा 2019 मधील नियम 7.1 नुसार त्यांचे वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावं असं निर्देश देण्यात आले आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.